हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 18 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या साईन करते. पार्थ आणि काव्या उठायला लागतात तेव्हा पार्थ आणि काव्याची टक्कर होते. तेव्हा काव्या पार्थकडे बघतच असते आणि बोलते की परत एकदा टक्कर द्या ना देशमुख, नाहीतर उगाच शिंग येतील मला. तेव्हा पार्थ बघतच असतो. पार्थला तेही आठवतं की एकदा काव्याची त्याची टक्कर होते आणि तो बोलतो की एकदा टक्कर झाली की परत टक्कर द्यावी लागते, नाहीतर शिंग येतील. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि तिथून निघून जातो. इकडे नंदिनी ते पेपर्स उचलते. तेवढ्यात जीवा हात तिथून बाजूला करतो तर त्या नंदिनीच्या ओढणीचा दोरा जीवाच्या घड्याळमध्ये अडकतो. तेव्हा जीवा बोलतो तुझी फिल्मी इच्छा पुन्हा एकदा. तेवढ्यात नंदिनी तो दोरा तोडून घेते आणि नंदिनी न बोलताच तिथून उठून जाते. जीवा तिच्याकडे बघतच असतो. इकडे मानिनी, विक्रम, पिहू पूजेची तयारी करत असतात. नंदिनी फोनवर बोलत असते. जीवा तिच्याकडे बघतच असतो की हो ॲडव्होकेट राजे, आम्ही पोहोचतोय थोड्या वेळात कोर्टात. तुम्ही जी डॉक्युमेंट सांगितली ती घेऊनच येतो. नंदिनी जीवाकडे बघते. जीवाला ते पण आठवतं की नंदिनी त्याला हॉटेलमध्ये बोललेली असते की माझा जीव पूर्ण तुमच्यात अडकायच्या आत सही करून टाका. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते जीवा निघायचं ना, पुढे उशीर नको व्हायला. तेव्हा जीवा बोलतो खरंच उशीर झाला असं वाटतंय तुला? तेव्हा नंदिनी विचारते स्वतःला विचारताय की मला? उलट तुमच्या दृष्टीने डिवोर्स केला खूप उशीर झाला आहे असं नाही का वाटत तुम्हाला? असं गाडीने जायचं की बाईकने? तेवढं तिथे विक्रम येतो आणि बोलतो अरे सॉरी बाहेर निघालात का तुम्ही? तेव्हा विक्रम बोलतो आय एम सॉरी. असं नवविवाहित जोडप्याच्या खोलीत असं सकाळी आत शिरू नये. पण काय करणार, तुझ्या आईनेच मानिनी पाठवलं मला की तुम्ही दोघं आत्ता सकाळी कुठेही बाहेर जायचं नाही हे सांगायला. तेव्हा जीवा बोलतो कुठेही जायचं नाही, काय झालंय बाबा? तेव्हा विक्रम बोलतो अरे तुमच्यासाठी आपल्या घरात खास मोठा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा जीवा बोलतो कसला कार्यक्रम? इकडे मानिनी बोलते कसला कार्यक्रम? अरे सत्यनारायणची पूजा आहे आपल्याकडे असं पार्थला आणि काव्याला सांगत असते. तेव्हा पार्थ बोलतो आई सत्यनारायणची पूजा आणि तुम्हाला हे आत्ता सकाळी सांगते? अगं माझे पण काही कार्यक्रम असू शकतात ना, अपॉइंटमेंट्स आहेत माझ्या काही, आणि मला तुझं काही आवडलेलं नाही हं. तेव्हा मानिनी बोलते आवडलं नाही म्हणजे? तेव्हा पार्थ बोलतो आई काल रात्री सांगितलं असतं तेव्हा मानिनी बोलते काल रात्रीच कळलंय मलाही पार्थ. तेव्हा मानिनी बोलते आणि तू असं बोलतोय जसं काही मी रोज तुला येऊन काही काम सांगते आणि रोज तुझं काम बिघडवते का? तेव्हा काव्या बोलते नाही काकू, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं, ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं काम असू शकतं त्यांना. तर पार्थकडे बघून बोलते महत्त्वाच्या क्लायंटची अपॉइंटमेंट असू शकते, ती अशी कॅन्सल नाही करता येत. तेव्हा मानिनी बोलते मला माहिती आहे काव्या, पण एखाद दिवशी एखाद्या कार्यक्रमासाठी थोडं आजचं काम इकडे तिकडे झालं तर काय हरकत आहे? असं कुठलं काम किंवा कमिटमेंट एखादी दुपारी होऊ शकत नाही. काव्या मी तुलाही विचारलं होतं नाही का, तुझ्या क्लासमध्ये काही महत्त्वाचं आहे का, काही परीक्षा आहे का? तेव्हा काव्या बोलते तुम्ही क्लासबद्दल विचारलं, मी फक्त क्लासबद्दलच सांगितलं. तेव्हा मानिनी बोलते अच्छा दुसरं काही महत्त्वाचं काम आहे का? तेव्हा काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. तेव्हा मानिनी बोलते असं काही तुम्ही दोघं एकमेकांकडे बघतायत, तुम्हाला दोघांना मिळून कुठे जायचं आहे का? तेव्हा पार्थ बोलतो नाही कुठे जायचं नाही आहे, पण मला ऑफिसला तर जावं लागेल ना आई. तेव्हा मानिनी बोलते पार्थ ऑफिसमध्ये जावंच लागेल असं काही नाही आहे, हे मला माहिती आहे, मी कालच रम्याशी बोलली, असं काही महत्त्वाचं काम किंवा मीटिंग्स नाही आहे हे मला माहिती आहे. मग नक्की तुझं काय काम आहे बोल तरी. तेव्हा पार्थ काव्या एकमेकांकडे बघतात. तेव्हा मानिनी काव्याला बोलते तुझं काही काम आहे का? तेव्हा काव्या बोलते नाही काम असं काही नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते मग ठीक आहे, मग तुम्ही दोघं प्लीज आता माझं ऐका, आपल्याकडे आज सत्यनारायणची पूजा आहे, तुम्ही दोघांनी मस्त बाहेर या तयार होऊन, आज तुम्हाला दोघांना पूजेला बसायचं आहे. तेव्हा काव्य पार्थकडे बघतच असते. इकडे जीवा बोलतो काय आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे? तेव्हा विक्रम बोलतो काय हरकत काय तुम्ही दोघांनी सत्यनारायणाच्या पूजेला बसायला? तेव्हा जीवा बोलतो नाही पण पण असं अचानक पूजा वगैरे कोण ठरवतं ना? तेव्हा विक्रम बोलतो हे बघ सगळं स्केड्यूल तुझी आईच ठरवते आणि आईला जेव्हा साठे गुरुजींचा फोन येतो तेव्हा ती काय ठरवेल याचा काही नियम नाही. तेव्हा नंदिनी बोलते बाबा साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितली आहे. तेव्हा नंदिनी मनात बोलते की असं कसं साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितली? तेव्हा तिला आठवतं की गुरुजी तिलाही सांगतात की जे ठरवले ते करून मोकळी हो, त्यालाही मोकळं कर ज्याने तुला बांधून ठेवलं आहे. तेव्हा विक्रम बोलतो नंदिनी अगं काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते बाबा अशी कशी अचानक पूजा करायला सांगितली, आईंनी काही सांगितलं नाही. तेव्हा विक्रम बोलतो की अगं आता गुरुजींनी सांगितलंय तर मग पूजा करायचीच आहे, म्हणूनच एवढी घाईघाईत पूजा करतोय ना आपण, आणि गुरुजींनी आग्रह धरलाय की ही पूजा आज आणि सकाळच्या वेळेतच व्हायला पाहिजे. तेव्हा नंदिनी परत विचारात पडते की नक्की आहे काय गुरुजींच्या मनात? तेव्हा विक्रम बोलतो नंदिनी अगं कसला विचार करतेस? तेव्हा जीवा बोलतो बाबा विचार करणारच ना, असं अचानक पूजेचं ठरवल्यावर काय करणार अजून? तेव्हा जीवा नंदिनीकडे बघून बोलतो तिला तिची काही पर्सनल कामही असतील, आईने अगदी ग्रँटेडच धरलंय. तेव्हा विक्रम बोलतो की आईने गुरुजींनी सांगितले म्हणजे आई आता कोणाचंच काही ऐकणार नाही. गुरुजींनी मागच्या वेळेस जे सांगितलं तसं तंतोतंत घडलंय, त्यामुळे आत्ता पूजेला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा जीवा बोलतो एक मिनिट, माझ्या बाबतीत तंतोतंत सांगितलं म्हणजे काय सांगितलं?
तेव्हा विक्रम बोलता, अरे जेव्हा फार्म हाऊसवर तू शेकोटीत पडलास त्या आधीच मानिनीला गुरुजींनी सांगितलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, त्याला आगीपासून दूर ठेवा. तेव्हा जीवा बोलतो, काय? म्हणूनच मानिनीने भीती घेतली ना. आता तुमची जी काही कामं असतील ना, महत्त्वाची असतील तरी ती बाजूला ठेवा, दुपारनंतर करा. मानिनी चिडेल, असं अजिबात काही करू नका. तेव्हा विक्रम जायला लागतो. तेव्हा मानिनी बोलते, नाही पण बाबा आम्ही पूजेला. तेव्हा विक्रम बोलतो, पूजेला काय? तेव्हा नंदिनी मनात बोलते की पूजेला बसायचं नाही, असं कसं सांगणार? तेव्हा विक्रम बोलतो, नंदिनी अगं बोल पटकन, काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते, काय नाही, काही नाही बाबा. तेव्हा विक्रम बोलतो, बरं मग आता पूजेसाठी छान फर्स्ट क्लास तयार व्हा आणि खाली या पटकन. इकडे पार्थ मानिनीला बोलतो, तयार काय व्हायचं आहे? मुळात मला हे पटलंच नाही आहे. तू गुरुजींना सांगायला पाहिजे होतं की हे असं तडकाफडकी काय? तेव्हा मानिनी बोलते, पार्थ इतकं तू अडवून का धरतोयस रे? तुमच्यावर कधी कोणत्या गोष्टीची सक्ती केली का मी? घरातून बाहेर जाताना देवाला नमस्कार करून जा असं कधीतरी सांगितलंय तुम्हाला सुनांना सांगितलंय? मग आता गुरुजी काहीतरी सांगतायत ते डावलता येणार नाहीये. तेव्हा पार्थ बोलतो, आई पण त्यांनी सांगितल्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे असं काही आहे का? तेव्हा मानिनी बोलते, हो आहे. कारण तुझ्या जन्मापासून, तुझ्याच कशाला माझ्या जन्मापासून गुरुजी भाकीत करतायत. कारण गुरुजी कायम भाकीत करतात, संकेत देतात आणि त्याचा अर्थ आपल्याला नंतर कळतो घटना घडून गेल्यावर. अगदी पूर्वीचंच कशाला, आत्ताचंच घे ना. जीवाच्या बाबतीत गुरुजींनी सांगितलं होतं, जीवाला आगीपासून दूर ठेवा. बघितलंस ना काय झालंय ते? आता बोल ना, आता का गप्प झालास? तुला काही विषयाची परीक्षा घ्यायचीच आहे का? आणि मला कळतच नाही आज तुला अचानक काय झाले? फॉर अ चेंज काव्या गप्प आहे आणि तू कटकट करतोयस. नक्की काय आहे बोल. तेव्हा मानिनी काव्याला बोलते, तू काही सांगितलंयस का त्याला? तेव्हा काव्या बोलते, नाही काकू, मी तयार आहे पूजेला बसायला. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो. तेव्हा मानिनी बोलते, मग प्रश्नच येत नाही. तेव्हा पार्थ बोलतो, आई. तेव्हा मानिनी बोलते की पार्थ आता चर्चा करू नको प्लीज. माझा हट्ट आहे असं समज, हवं तर माझ्यासाठी कर ना प्लीज. अरे आता गुरुजी कधी पण येतील. तेव्हा पिहूचा आवाज येतो, मामी गुरुजी आलेत. तेव्हा मानिनी बोलते, ते बघ प्लीज दोघंही छान तयार व्हा आणि दोघेही बाहेर या. तेव्हा मानिनी गेल्यावर पार्थ काव्याला बोलतो, सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे. काल रात्री डिवोर्स पेपरवर साईन केले ना तुम्ही? आज आपण डिवोर्स फाईल करणार आहोत आणि तुम्ही सत्यनारायणची पूजा? हे आर यू सिरियस? आजपर्यंत चालीरीती, रूढाचार हे सगळं कधीच तुम्हाला आवडलं नाही ना, आज अचानक? तेव्हा काव्य बोलते, मला आवडत नाही असं नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, अच्छा म्हणजे माझ्याबरोबरच प्रॉब्लेम होता. पार्थ, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आपल्या हातून त्या कोणीतरी करून घेत असतं. पौर्णिमेची पूजा घडून गेली ना माझ्या हातातून. हे बघा पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, तयार व्हा तुम्ही पूजेला, सत्यनारायणाच्या पूजेसाठी. पण एकदा सत्यनारायणाची पूजा झाली तर आजच्या आज आपल्याला कोर्टात डिवोर्स फाईल करायचं हे विसरू नका. इकडे नंदिनी कपाटातून साडी काढते, बघते तर कॉटवर बेडवर टॉवेल पडलेला असतो. तेव्हा जेव्हा तयार होऊन येतो आणि बोलतो, सॉरी मी आवडतो. तेव्हा नंदिनी बोलते की असू द्या, असंही तुमची रूम आवरण्यासाठी थोडेच दिवस आहेत माझ्याकडे, मी करते. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी मला माहिती आहे काल रात्री डिवोर्स पेपरवर सही झाली आहे आणि आज आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसावं लागतं. हे आवडत नाही आहे तुला आणि आता आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसायला लागतं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्हाला आवडले का? आणि मुळात प्रश्न कागद आणि सह्यांचा नाहीच आहे. तुम्ही मनापासून मला बायको मानलंच नाही आणि मी हे तुम्हाला नवरा मानणं थांबवलं आहे. अशा परिस्थितीत कागदावर सही झाली म्हणून नाही, पण आपल्यात काही नातं उरलंच नाही म्हणून पूजेला बसायची इच्छा नाही आहे माझी. आणि काळजी करू नका, माझ्याबरोबर तुम्ही पूजेला बसलात म्हणून मी लगेच तुमच्याकडे आशाने बघायला लागेल असं काही होणार नाही. देवाच्या पुढे फक्त त्या भोळ्या आईबाबांसाठी मागायचं आहे की त्यांच्या मुलांचं सुखासाठीची धडपड. ज्यांना असं वाटते हे जे काही चित्र दिसतंय सुखी संसाराचं ते खरं आहे. खरं सांगू जीवा, तुमच्याकडून नाही पण त्या दोघांकडून मला खूप प्रेम मिळालं. मी खूप ऋणी आहे त्यांची आणि फक्त त्यांच्यासाठी मी पूजेला बसते. बाकी आपण जे काही करतोय त्यासाठी देवच आपल्याला माफ करो. सत्यनारायणासमोर असत्य बोलायला जाणार आहोत आपण. असो, जा तुम्ही, मी येते. इकडे खाली पूजेची तयारी होत असते. जेव्हा येतो पार्थ येतो, दोघं गुरुजींचे पाया पडतात. तेव्हा विक्रम बोलतो, जोडीने नमस्कार केला असतात ना, बायकांसाठी थोडं थांबलं असतं बरं झालं असतं. तेव्हा वसू बोलते, हो पण आहेत कुठे त्या तुमच्या माण्याच्या नवऱ्या? तेव्हा पिहू म्हणते, तेव्हा वहिनी लोक आल्यात. तेव्हा नंदिनी आणि काव्य त्या खूप सुंदर दिसत असतात. त्या विक्रम आणि मानिनी त्या दोघींचं खूप कौतुक करत असतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.